नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम. आपण पाहत आहात गाडीव इतिहास. आजचा आपला विषय आहे भारतातील सर्वात महागडी शाळा. आपल्याला आश्चर्य वाटेल की ज्यावेळेला सरकार मोफत शिक्षण देते, मुलींना तर ग्रॅज्युएटपर्यंतचं शिक्षण मोफत आहे. अशा वेळेला भारतामध्ये 20 लाख रुपये वार्षिक फीस घेणाऱ्या शाळा आहेत. नेमका काय विषय आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत राहा. जे नवीन आले असतील त्यांना विनंती, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अशा रीतीने एकंदर भारतामध्ये आत्ता सांगितल्यासारखं की अनेक प्रकारच्या शाळा आहेत. मोफत शाळा आहेत, कुणी वेगळ्या प्रकारचं हे करतं. तर अशा वेळेला काही 4-5 शाळेचा आपण आढावा या ठिकाणी घेत असताना किंवा भारतातल्या सर्वात जास्त फीस असणाऱ्या शाळेचा ज्यावेळेस आपण आढावा घेतो, तर त्यावेळेला डून स्कूल डेहराडून आहे. त्याची फीस आहे 17,17,000, म्हणजे 1935ला स्थापन झालेली ही शाळा. सिंधिया स्कूल ग्वाल्हेर, म्हणजे जे ग्वाल्हेरची शिंदे मंडळी 1897ला त्यांनी स्थापन केली शाळा आहे. त्याची 13.5 लाख रुपये फीस आहे. आणि महाराष्ट्राचा विचार करतो तर अंबानीची जी फीस आहे तर ती आहे मुंबईची 13 लाख ते 15 लाख. आणि महिंद्रा अँड महिंद्रा पुण्याची एक शाळा आहे, तर तिथं बालवाडीला घालायचं आहे तुम्हाला तर 4 लाख रुपये, आणि पहिलीला 5 लाख, आणि 10वीला तुम्ही गेलात तर साधारणतः 10 लाख रुपये फी आहे तिथं. म्हणजे अशाही शाळा आहेत. तर त्याच्याही पेक्षा मोठी शाळा, त्याच्याही पेक्षा महागडी शाळा कोणती, हा विचार ज्यावेळेस आपण करतो तर त्यावेळेला त्याचा आपण या ठिकाणी आढावा घेत असताना ती शाळा आहे वुडस्टॉक स्कूल, मसुरी, उत्तराखंड. म्हणजे उत्तराखंडमध्ये असणारी ही शाळा आहे. वुडस्टॉक या शब्दाचा अर्थच होतो जंगलमय वस्तीतील शाळा. म्हणजे मसुरी आपल्याला माहित आहे, उत्तराखंडमध्ये घनदाट जंगल, 6 ते 7,000 फूट उंचीची डोंगरं आणि गर्द झाडी, याच्यामध्ये वुडस्टॉक शाळा म्हणजे जंगलमय शाळा किंवा जंगलातील शाळा असाही त्याचा अर्थ होतो. तर ही जी शाळा असेल आशिया खंडातील पहिली आंतरराष्ट्रीय निवासी शाळा आहे आशिया खंडातील. तर याची जी स्थापना आहे 1854 साली ब्रिटिश आणि जे अमेरिकन मिशनरी यांनी केलेली आहे. साधारणतः 250 एकराचा हा जो परिसर, तिथं 450 विद्यार्थी त्याला प्रवेश घेतात. आणि 450 विद्यार्थ्याचा ज्यावेळेस आपण आढावा घेतो, 6 विद्यार्थ्यामागे 1 शिक्षक असतो तिथं. साहजिकच आहे की याचा जर दर्जा आपण बघितला तर खूप मोठा दर्जा आहे. म्हणजे आशिया खंडातलं तर पहिली आहेच, मात्र जगातल्या पहिल्या 10 मध्ये या शाळेचा नंबर लागतो. भारतातली तर आंतरराष्ट्रीय निवासी शाळेतला पहिला नंबर ह्याचा आहे. याचं ऍडमिशन जे होतं, प्रवेश, तर जुलै महिन्यामध्ये, म्हणजे याचं जे काही वार्षिक नियोजन बघितलं आपण किंवा वार्षिक वर्ष, अकॅडमिक वर्ष याला आपण म्हणतो, तर ते आहे शैक्षणिक वर्ष, तर ते जुलै ते जून पर्यंत असतं. साधारणतः 40 देशाचे विद्यार्थी याच्यामध्ये शिक्षण घेतात. ख्रिश्चन धर्माचा पगडा जरी असला तरी सर्व काही शिकवलं जातं. ही फीस एवढी भयानक आहे, शेवटच्याला मी फीस सांगेन, तर त्याच्यामुळं इथं सर्व काही शिकवलं जातं. म्हणजे सर्व प्रकारचे खेळ, सर्व प्रकारचे साहसी काही हे असतील, आंतरराष्ट्रीय सहली दरवर्षी असतात. तर याच्यामध्ये जो अभ्यासक्रम असेल तर तो अभ्यासक्रम ज्यावेळेस आपण बघतो तर तिथं आपल्यासारखं नाही आहे. 3 कोर्सेस इथं शिकवले जातात किंवा 6वी ते 12वी पर्यंत. पहिलं आहे IBMYP म्हटलं जातं. आता IBचा अर्थ काय होतो? शिक्षण भारतामध्ये 2 प्रकारच्या बोर्ड आहेत. CBSE स्कूल बोर्ड ज्याला आपण म्हणता येईल. जसं आपलं पुणे बोर्ड वगैरे आहे, तसं CBSE आपलं पूर्ण भारतासाठी एक बोर्ड आहे. तसं सर्व जगासाठी एक बोर्ड आहे, ते म्हणजेच IB आहे. इंटरनॅशनल बॅकॅलॉरेट त्याला म्हटलं जातं. तर त्याच्यानुसार हा कोर्स, म्हणजे पहिला जो कोर्स असेल 6वी, 7वी, 8वी, तो आहे MYP. दुसरा जो कोर्स असेल म्हणजे इंटरनॅशनल बॅकॅलॉरेट मिडल इयर जो प्री डिग्री कोर्स आहे, तर दुसरा जो असेल तर तो आहे IBDP. तिसरा जो कोर्स असेल 11वी 12वीला तर तो आहे US डिप्लोमा, म्हणजेच केम्ब्रिजच्या धर्तीवर हा शिकवला जातो. म्हणजे शाळेमध्ये तुम्हाला जे काही जगामध्ये शिक्षण घेत असताना त्याच्याकरता जी काही किरकोळ तुमच्या जी काही आयडियाज असतात, तुमच्या जे संकल्पना असतात, त्या पूर्णपणे या शाळेमध्ये तिथं म्हणजे तयार करून घेतल्या जातात. आणि त्याच्यानुसार याचे जर विद्यार्थी आपण बघितले तर ते आहे रघुराम राजन, RBIची जी काही आपल्याला प्रमुख राहिलेली माहिती आपल्याला, नयनतारा सहगल ज्या लेखिका आहेत, करण थापर पत्रकार, मणिशंकर आयर, मोठे असे लोक या शाळेतून शिकून गेलेले आपल्याला दिसतात. महाराष्ट्राचं तर अजून तर नाव मला दिसलं नाही. तर ज्यावेळेस आपण याचा 12वीला आपण बघितलं, 12वी नंतर जगामध्ये ऍडमिशन कुठं मिळेल, प्रवेश कुठं मिळेल हे पाहायचं नाही आहे. तिकडचे जगातले ज्याला आपण
टॉपर अशा प्रकारचे महाविद्यालय कॉलेजेस इथं मागे लागतात त्यांच्या की आमच्या कॉलेजला ऍडमिशन घ्या, म्हणजे एवढा दर्जा याचा आहे. तर फीस याची जर पाहिली आपल्याला तर ती फीस आहे 6वी ते 8वी पर्यंतची जर फीस आपण बघितली तर ती आहे 19,86,000 प्रतिवर्ष. 9वी ते 10वीची फीस आपण बघितली तर ती आहे 20,52,000 रुपये प्रतिवर्ष. आणि 11वी आणि 12वीची जर फीस आपण बघितली तर ती आहे 22,06,000 फक्त वर्षाची एका. इथला प्रवेश फॉर्मच घ्यायचा असेल तर 5 ते 10,000 रुपये त्याला त्या प्रवेश अर्जाला लागतात. आणि ऍडमिशन किंवा प्रवेश घेतल्याबरोबर तुम्हाला 2 प्रकारच्या डिपॉझिट ठेवावं लागतात. ते आहे 4.5 लाख रुपये, तर ते परत कधीच मिळत नाही. 4.5 लाख रुपये पहिल्याच दिवशी ते डिपॉझिट देऊन टाकायचे त्यांना. दुसरं आहे 4,30,000 रुपये, तर ती आहे परत मिळते तुम्हाला 12वी झाल्यानंतर. तर म्हणजेच तुम्हाला ऍडमिशन इथं घ्यायचं आहे 6वीला तर 10 लाख रुपये फक्त ऍडमिशनला लागतात. पुन्हा फीस वेगळी, म्हणजे 20 लाख रुपये वगैरे फीस वेगळी आहे. तर इथं शिक्षकाचे पगार आपण बघितलं तेवढ्या मानाने मला पगार वाटत नाही. 9 ते 24 लाख रुपये प्रतिवर्ष पगार आहे. त्याच्याऐवजी अंबानी 13 लाख रुपये फीस घेऊन 45 लाख रुपये शिक्षकांना पगार देत आहे. असो कसं का असेना, भारतातली सर्वात महागडी शाळा, महागडं फीस घेणारी शाळा 22-22.5 लाख रुपये एका वर्षाची फीस घेणारी शाळा आहे वुडन स्टॉक स्कूल, मसुरी, उत्तराखंड. विचार करा, आपणही सर्च करा आणि पहा. पाहत राहा गाळीव इतिहास. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते निश्चितच सांगा. धन्यवाद.